दिवसाची सुरुवात येशूबरोबर. आपल्याकडे भंगार सामान हा एक शब्द आहे. म्हणजे जे आपण सामान जे टाकाऊ आहे किंवा त्याचा आपल्याला आता काहीही उपयोग नाही, ते वापरण्याच्या योग्यतेचंही नाही, अशा सामानाला आपण भंगार सामान म्हणतो. आणि मग आपण तसलं सामान एका भंगारवाल्याकडे घेऊन जातो, ते त्याला आपण देऊन टाकतो, त्याबद्दल आपल्याला काहीतरी तो पैसे देतो. आणि असं सामान घेणारे, भंगार सामान घेणारे सुद्धा असं काही लोक असतात बघा. कारण ह्या वस्तूंची काही किंमत नसते आणि त्याचा उपयोगही नसतो. आपण काही काही दुकानामध्ये बघा, दुकानामध्ये सुद्धा काही दुकानदार अशी पाटी लावलेली असते की जुनं सामान घेऊन या आणि त्या बदलीत नवीन सामान घेऊन जा. म्हणजे असं जुनं सामान आहे ते एखाद्याला विकत घेणारे कोणीतरी असतात आणि अशा लोकांना आपण ते नेऊन देतो. बऱ्याच वेळेस आपल्या विश्वासामुळे, आपल्या पापामुळे सुद्धा आपण टाकाऊ होऊन जातो. आपला विश्वास कमी असतो. आपल्या पापामुळे, आपल्या आध्यात्मिक जीवनामुळे आपण टाकाऊ होऊन जातो आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये. आणि आपल्याला ह्या आध्यात्मिक जीवनामध्ये काही किंमत उरत नाही. आणि आपले जुने जीवन, आपण असं वाटतं की आता ह्या जीवनाचा काही उपयोग नाही. परंतु ते जुनं जीवन नवीन करणारा, टाकाऊ जीवन आपलं ते घेणारा असा एक आहे आणि तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. तो आपल्याला बदलून टाकतो. तो आपलं जुनं जीवन बदलून टाकतो आणि आपल्याला नवीन जीवन देतो. एखादा कलाकार बघा, एखादी टाकाऊ वस्तू असते, त्या वस्तूपासून खूप सुंदर वस्तू तो बनवतो. अनेक टाकाऊ वस्तू असतात, त्यांना जोडून तो रंगरंगोटी करून एखादी चांगली खूप सुंदर वस्तू तयार करतो. त्याप्रमाणे देव आमचं नवीकरण करतो. आज आपण जर स्वतःला टाकाऊ समजत आहोत, आध्यात्मिक दृष्ट्या असं वाटत असेल की आम्ही आता काही उपयोगाचे नाही आहे, ह्या जगामध्ये आमचा काही उपयोग नाही, असं आपण समजत आहोत का? तर येशूकडे या. जे रंजलेले आहेत, गांजलेले आहेत, हरलेले आहेत, एकटे आहेत, अशांसाठी देवाचं दार नेहमी उघडं असतं. येशू ख्रिस्त हरवलेले शोधावयास व त्यांना तारावयास आला आहे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, मत्ती कृषीवर्तमान ह्याचा 11वा अध्याय 28वा वचन, मॅथ्यू चॅप्टर 11 and verse 28. अहो कष्टी व भाराकांचन हो, तुम्ही सर्व मजकडे या, म्हणजे मी तुम्हाला विश्रांती देईन. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.